आता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच बेस्ट बॉलर आपला वापरावा लागेल. बेस्ट बॉलर नक्कीच मयूर जाधवला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. पहिला चेंडू नक्कीच पुढल्या टप्प्याचा पहिल्या चेंडूवर प्रहार केला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातो आहे सीमारेषा पार. धावा मी त्याच्या चौकार. फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपलाय. फलंदाज चालाय पात. फिरोज अन्सारीचा बॅट मधून पहिला चौकार आल्यानंतर आता मात्र विकेट आपली बहाल करतो. बिग विकेट. मयूर जाधव इज बॅक टू दी फॉर्म. चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय मल्हार आणि दोन्ही संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइकिंगवर आपण अक्षय होलकरला आपण पाहतो. विपुल होलकरचे बंधू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि मयूर जाधव पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर या चेंडूवर विकेट नक्कीच पहा आपली कमावली. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट. त्यानंतर नक्कीच अटॅकिंग माइंडसेटनी फलंदाजी करत असताना जय मल्हार संघ नक्कीच पाहायला मिळतो.
या 4 ओव्हर मध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे नक्कीच पाहावं लागेल. पुन्हा एकदा मयूर जाधव गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत असताना पाठीघ्यायचा होता एका धावेचा प्रयत्न होता. अवचितची संधी या डायरेक्ट हिट फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. पॉपिंग क्रीज मध्ये नक्कीच सेफ असतील आणि एक धाव त्या ठिकाणी नक्कीच प्राप्त होईल. संघाची धावसंख्या झाली आहे 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू नक्कीच या ठिकाणी शिल्लक असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 चेंडू नक्कीच बंटीला पाहतो आहे. चिप शॉट खेळला. हाफ अटेड शॉट नक्कीच म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर नसताना नक्कीच तडियाड क्षेत्रामध्ये पॉवर प्ले असल्या कारणामुळे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आणि सरळ हातामध्ये मात्र चेंडू इथे विसावलाय आणि फलंदाजाला या ठिकाणी नक्कीच माघारी परतावं लागतं. थोडासा अडचणीत सापडलाय जय मल्हार संघ या ठिकाणी आपण पाहतो. शेवटचा चेंडू नक्कीच मॅन्डेटरी पॉवरचा मार्गस्थ असताना 9 चेंडू धाफलकावर 9 धावा धाफलकावरती नोंदवल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. डॉट चेंडूची सांगता मॅन्डेटरी पॉवर प्लेचा चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं जातं. मयूर जाधवने अवघ्या फक्त आणि फक्त 9 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि एक गडी देखील बाद केल्या. आता मात्र गोलंदाजीचे कमान सोपवले ते म्हणजे नवजोत गावकरच्या खांद्यावरती दुसरं षटक या ठिकाणी हाताळलं जातं. नक्कीच या ठिकाणी नवजोत गावकरला आपण पाहतो. चांगलं षटक हाताळावं लागेल जर संघाचा विचार करतोय जय मल्हार आणि शिवशंभू मध्ये ही महत्वाची लढत सेमीफायनलचा मेगा मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा हा सामना असेल याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. जेल टिपलाय. अमितने काही चूक नाही केली. फलंदाजाला त्याच वेगाने मात्र माघारी परतावं लागतं. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज
संदेशला आपण पाहतोय. संदेश रंग नक्कीच त्याच्या बॅटमधून धावा येणं देखील तितकंच गरजेचं अद्याप आपण विचार करतोय. त्याच्या बॅटमधून मागच्या मॅच मध्ये एक चांगला नॉक पाहायला मिळाला होता 45 धावांचा. तसाच नॉक चांगला चेंडू शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी. नक्कीच वन बाउन्सचा कॉल पंचांच्या बाजूने नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवजोत गावकरला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी अद्याप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर हा डॉट चेंडू चांगला कमबॅक करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. बॉडी लाईनचा चेंडू भन्नाट वेगाने फेकण्यात आला होता. गतीचा वापर करू शकले नाहीयेत. अकूट टप्प्याचे चेंडू फेकले जात आहेत. पुढे मारण्यासाठी नक्कीच इथे संधी उपलब्ध करून दिली जात नाहीये. नवजोत गावकरचा चांगलं षटक अद्याप 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. आणि चौथा चेंडू मार्गाचा असताना संदेश तयार. हा फुलर लेनचा चेंडू होता. फटका बराच काळ हवेमध्ये. टेक दामी झेल काली झेल टिपलाय फलंदाज झालाय बाद. आणि इथे मात्र संदेशला माघारी परतावं लागतंय. मोठ्या विकेटचं पतन. संदेशची जागा घ्यायला मैदानी मध्ये प्रमोद पवार डबल पी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून धावा येणं देखील तितकंच गरजेचं आहे. सुजित आणि प्रमोदची जोडी नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी सिद्ध करावा लागेल. दुसऱ्या षटकामध्ये अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. म्हणजे तब्बल 14 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच शिल्लक आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 9 धावांवर स्थगिती या ठिकाणी झाली आहे. बॅटची गडा घेतल्या. झेलची संधी. अजून एक फलंदाज झालाय बाद. नवजोत गावकरचं निर्णायक षटक ठरतंय का? नक्कीच कारण 3 विकेट आणि एकही धाव खर्च केलेला नाही. या सेमीफायनल मध्ये हा येणारा अंडर प्रेशर परफॉर्मन्स नक्कीच पाहायला मिळतोय. 9 धावांवर नक्कीच ही स्थगिती आपल्याला पाहायला मिळते. महेश आता मैदानाच्या आतमध्ये. विकेट तर गमावली. प्रमोद पवारला देखील माघारी परतावं लागतंय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये ही मात्र हे महत्वाचं षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. नवजोत गावकरला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतीच आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. शेवटचा चेंडू हवेमध्ये उडवला. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. टाळा झाला पाहिजे या षटकासाठी. तब्बल 3 गडी नक्कीच बाद केले आणि 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जर आपण विचार केला तर 11 धावा या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फारच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नवजोत गावकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर प्रमोद पिंगळेला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. त्याच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी आजवर या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिली आहे. भरपूर कठीण काळ आहे दोन्ही संघांसाठी. या कठीण काळामध्ये स्वतःला सांगावं लागेल, मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर सुजित शर्माला आपण पाहतोय.
प्रमोद पिंगळेच्या विरोधामध्ये. हा देखील तोच फटका खेळायचा होता. डॉट चेंडूची सांगता नक्कीच त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण विचार करतोय प्रमोद पिंगळे झाला, मयूर जाधव, तदनंतर नवजोत गावकर, चांगली गोलंदाजी केली जाते. फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच मयूर जाधवला इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. सागर देशमुख देखील इन ऍक्शन मध्ये. जाव नक्कीच दुसऱ्या धाब्याचा मानस असेल त्या ठिकाणी 2 धाबा एकवटला जातील का? यस, 2 धाबा एकवटला गेल्या. धावफलकावरती जर आपण विचार करतोय 13 धाबांची नोंद होत असताना नक्कीच आपली चांगली एक बाद असेल की अजूनही मोठा फटका खेळायला दिला नाहीये. अवघा 8 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. जर आपण विचार केला तर पहिल्याच 3 चेंडूवरती 2 चौकार लगावले होते. तदनंतर एकही चौकार फिरोज अन्सारीच्या बॅटमधून 1 चौकार, तदनंतर आपण पाहिलं अक्षय होलकरच्या बॅटमधून 1 चौकार, तदनंतर शांत ठेवण्यामध्ये यश संपादित झालं. हा देखील अप्रतिम चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ पाहावी लागेल. यस, इट इज अ व्हाईट बॉल. पंजांचे हात खुले होतात, पंजांचे हात समांतर धावा मिळतात. अवांतर रुपयात 1 नि भर पडेल. संघाची धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजे 14 या आकड्यावरती. पाच विकेट नक्कीच या ठिकाणी प्राप्त झाल्या. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे जेल खाली. अमित कडून कुठे सुटता येतात जेल. फलंदाज झालाय बाद. अजून एक विकेटचं पतन. इथे मात्र सुजितला माघारी परतावं लागत आहे. सुजित शर्मा इज बॅक टू द डगआउट. फटका चांगला आहे. कट शॉट सिलेक्शन नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल. बाउंड्री लाईनवर शुभम दुरापेला आपण पाहतोय. उचलतील, फेकतील. चांगला थ्रो त्या ठिकाणी नक्कीच सागर देशमुखच्या हातामध्ये. आणि एकच धाव मात्र त्या 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळाल्यात. जर आपण विचार केला धावफलकाचा तर 16 धावा धावफलकावरती आणि चेंडूंचा खेळ देखील 16 झालेला आहे आणि 6 विकेट नक्कीच त्या ठिकाणी. फटका चांगला आहे. दीपक फराकेला पाहतोय. झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. अजून एक विकेटचं पतन. आज मात्र काही झेल सुटत नाही या सेमी फायनल मध्ये. फलंदाजाला परत एकदा माघारी परतावं लागतंय. विजय बाल्मिकी इज बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा प्रमोद पिंगळेला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना बॅटिंग ट्रॅकवर प्रशांत कांबळे नक्कीच फलंदाजी करू शकतात. पंचाकडे लाऊड अपील असेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे मात्र जय मल्हारच्या फलंदाजालाच माहिती आहे. कोणीच मैदानाच्या आतमध्ये थांबायला मागत नाहीये. जणू काही पायाला तेल लावले आणि बाहेर येण्यासाठी मात्र उत्सुक आहेत. अशी फलंदाजी मात्र नक्कीच केली जाते. हवेत जास्त वेळ चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे फटके नक्कीच खेळावेला लागतात पण एकेरी दुहेरी दावेला देखील 4
षटकांमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे होतं याचा नक्कीच विचार करावा लागेल. विचार करावा लागेल फिरोजला, अक्षय होलकरला, कारण दोन चांगले फलंदाज. बंटीने देखील एक विकेट आपली अक्षरशः बहाल केल्यासारखी फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं विजय वाल्मिकीच्या स्वरूपामध्ये देखील एक विकेट. दिनेश देखील बाद झाल्यात. संदेशला देखील माघारी परतावं लागतं आणि प्रमोद पवार फारच खराब फलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. सुजित शर्माची देखील ती विकेट फार महत्त्वाची होती. त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्या नाही आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक लास्ट होप असेल ती म्हणजे महेशच्या स्वरूपामध्ये डावखुराताचा फलंदाज शुभम दुरापेच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे की 3 षटकं चांगली फेकली गेली आहेत. 4थं षटक देखील चांगलं फेकावं लागेल. चिप केला हवेमध्ये झेल. आता मात्र अमितच्या आतमधून ड्रॉप होत असताना आपल्याला पाहिलं. दुसरा धावाचा मानस रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहिजे. नक्कीच 2च धावा त्या ठिकाणी नक्कीच एकवटला गेल्यात. कॅचची संधी होती. पहिल्या चेंडूवर झेल पास करण्याची संधी होती. महेशला पाहतोय पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू. एकोणीसावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 4 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त शिल्लक. एकही मोठा फटका, एकही षटकार आलेला नाहीये. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला, चौकार आले, त्यानंतर एकही चौकार देखील आलेला नाहीये. फक्त विकेट्स आणि डॉट चेंडू, एकेरी दुहेरी धावाच पाहायला मिळतात. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. स्ट्राईक रोटेशन फार झालं. आता मात्र षटकाराची भाषा बोलावी लागेल. बॉल मात्र बॉर्डरलाईनच्या दिशेने चालताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतात लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात. महत्वाचा 4 धावा आता कशाही हो नक्कीच फार महत्वाच्या होत्या या 4 धावा आणि या 4 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतात. 23 या आकड्यावरती रन बॉल इक्वेशन नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. शुभम दुरापेला नक्कीच उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतो हे देखील पाहणं गरजेचं असेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच या 3 धावा एकवटण्यामध्ये या संपादित झाला. या फार महत्वाच्या धावा ज्या शेवटच्या मुवमेंटला नक्कीच एकवटल्या जात आहेत. 26 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. हेमंत परडेला आपण पाहतोय. ह्या 1 चेंडूवर मोठा फटका जर खेळला तर अबाव 30 नक्की स्कोर जाऊ शकतो. पण चेसेबल आहे, मेहनत करू शकतात. 30 धावा देखील रोखू शकतात. आपण पाहिलंय की 30 धावा देखील रोखताना आपण पाहिलं असेल भरपूरदा क्रिकेटमध्ये. पण गोलंदाजी तशी करावी लागेल. हा देखील डॉट चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटक या क्रमांकाचं 4थं समाप्त झालं. 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आव्हान असेल ते म्हणजे 27 धावांचं. 24 चेंडू 27 धावा. एक छोटस टायनी टोटल
नक्कीच बॅट्समन समोर असेल. खेळायला गेलं तर हा फक्त 4 ते 5 चेंडूंचा खेळ आहे, पण या ठिकाणी 24 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील जय मल्हार संघाला स्वतःला बूस्टअप करावं लागेल. म्हणतात ना, मेरी हार का अंधेरा अभी हुआ नहीं या, मेरा जीत का सवेरा मैं जरूर लाऊंगा, ये मंजिल तू फिकर कर मत मेरे राकी, तेरे सामने आऊंगा और तुझे हासिल करके जाऊंगा, अशी काहीतरी गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार संघाला करावी लागेल आणि ती गोष्ट मात्र थोड्याच वेळात प्रेक्षकांसमोर येईल. त्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. कोण जिंकेल कोण हारेल हे थोड्याच वेळात दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल.
या सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती महेशच्या नक्कीच आपल्याला थोडंसं विकेट चित्र पाहायला मिळालं. सागरला आपण पाहिलं थोडंसं स्लिप झालं तिथे त्या ठिकाणी आणि नक्कीच दुखापत काही झालेली नाही आहे, ही चांगली बात असेल. महेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर चांगलं गोलंदाजी अद्याप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हलक्या रीत्या चेंडू खेळून काढलाय. डॉट चेंडू मॅच मध्ये नक्कीच असे डॉट चेंडू फार फेकावे लागतील. विकेट सकट डॉट चेंडूचं महत्त्व देखील तितकंच, कारण सागरचा जर आपण विचार करतोय तो जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मात्र सामना नक्कीच फिनिश करून येऊ शकतो, ते क्षमता त्याच्यामध्ये आहे. अशीच फलंदाजी करावी लागेल. सागरला पाहतोय चांगला चेंडू, अजून एक उसळी घेतलेला हा चेंडू. हा टप्पा पडल्यानंतर राईस झाला चांगला कॅरी. किपरकडे देखील आपण किपरच्या भूमिकेमध्ये विजय बाल्मिकीला पाहतोय. हा फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, षटकार आलाय सागर देशमुखच्या बॅट मधून. हा मात्र संघर्षाचा शंखनाद करत असताना हा षटकार आलाय. पहिला षटकार नक्कीच या मॅच मधला देखील. 6 धावा धावफलकावरती. सरळ खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि 4 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. हा फटका भरपूर काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जैलकालीन असतील आणि नक्कीच 2 धावा एकवटला जातील. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर फारच चांगले चेंडू, तदनंतर षटकार, चौकार आणि 2 धावा. 12 धावा या षटकामध्ये नक्कीच एकवटला गेल्यात आणि आता गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 15 धावांची. संदेशला आपण पाहतोय दीपक फराकेला देखील बॅटिंग साठी. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, चेंडू जातोय 1 बाउन्स.
फटका भरपूर हवेमध्ये क्षेत्ररक्षक फिरोज झेल खाली झेल टिपला. यस फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी एक चौकारानंतर. संदेशला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. देखील तेवढीच गरज आहे. मेरू जाधवला माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. एकेरी दुहेरी दाव्याने देखील धावा होऊ शकतात. सागर सेट झालेला आहे त्याच्या बॅटमधून आले चौकार षटकार तर मात्र जास्त रिक्स देखील घेत नाही आहे. 17 धावा धावफलकावरती इथून पुढे गरज असेल 14 चेंडू आणि 10 धावा. उलटी गिनती चालू असेल सिंगल डिजिट्स मध्ये नक्कीच आता धावसंख्येची गरज आहे. पल्ले स्कोप खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला आहे. विनंती असेल DYCC संघाला की टॉस साठी यायचा आणि रायझिंग स्टार या संघाला टॉस साठी इन्व्हाइट करेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस साठी यायचा. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. 8 धावांची गरज असेल इथून पुढे असं बंटीला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. मयूर जाधवला पाहतो एकच धाव. चांगला फटका शिफ्ट शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आणि 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. आता गरज असेल इथून पुढे फक्त आणि फक्त आणि फक्त 3 धावांची. दिनकर बाई
आणि सामना जिंकलाय तो म्हणजे शिवशंभू संघाने. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तेवढेच कौतुक असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे नवज्योत गावकर.